नमस्कार, जय भीम, जय शिवराय. दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी पुणे जिल्ह्यातील भोर या पोलीस स्टेशनला एका तरुण मुलाला एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी बोलवलं जातं. त्या गुन्ह्याची स्टेशन डायरीत नोंद होत नाही, FIR केल्या जात नाही, CR नोंदवल्या जात नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पोलीस स्टेशनचे PSI अनिल चव्हाण हे त्या मुलाला पट्ट्याने आणि काठीने बेदम मारहाण करतात आणि त्यांच्या मारहाणीला कंटाळून तो तरुण दिनांक 26/11/2025 रोजी आपल्या घरातील हुकेला गळफास घेतो आणि ती गळफास घेतल्यानंतर त्याची आत्महत्या होते. आत्महत्या झाल्याच्या नंतर त्या भोर तालुक्यातील संपूर्ण पुणे जिल्ह्यातील आंबेडकरवादी कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, आत्महत्या प्रवृत्त करण्याचा, अशा प्रकारचं आंदोलन केलं जातं. आणि मग दिनांक 28/11/2025 रोजी भोर पोलीस स्टेशन या ठिकाणी CR नंबर 178/2025 नुसार PSI अनिल चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, मारहाण करणे, हे सेक्शन भारतीय न्याय संहिता सेक्शन 108 असेल, सेक्शन 352, सेक्शन 351 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार अधिनियम 1989 चे कलम 31R, 31S आणि 325 या कलमांतर्गत ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा 10 वर्षापेक्षा जास्त आहे अशा गुन्ह्यांमध्ये त्या ठिकाणी नोंद होते. आणि आजपर्यंत तरी PSI अनिल चव्हाण यांना अटक केली जात नाही. म्हणून आम्ही सगळेच आंबेडकरवादी कार्यकर्ते आताच माननीय पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब संदीप सिंह गिल साहेब यांना भेटलो आणि साहेबांना निवेदन दिलं की ह्या अनिल चव्हाण नावाचे जे PSI आहेत, ह्या आरोपीला आपण तात्काळ त्यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि बडतर्फ करून ताबडतोब अटक केली पाहिजे त्यांना, आणि अटक करून मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर हजर केलं पाहिजे. त्यांची बेल थांबवण्यासाठी आम्ही संपूर्ण आंबेडकरवादी वकील मंडळी आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत. म्हणून ज्या आरोपीने गुन्हा केलेला आहे, मग तो आरोपी कोणी असोत, त्या आरोपीला त्या कायद्यानुसार ही शिक्षा झाली पाहिजे, ही आमची सर्वांची मागणी आहे. आदरणीय संदीप गिल सरांसोबत जी अटकेसाठी चर्चा झाली ती अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. आदरणीय गिल साहेब पोलीस अधीक्षक पुणे जिल्हा ग्रामीण यांनी आम्हाला आश्वासन दिले की ताबडतोब अनिल चव्हाण PSI यांना बडतर्फ केलं जाईल आणि त्यांना अटक सुद्धा केली जाईल कायदेशीर प्रक्रिया पार पाडून, अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. म्हणून त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.